देवळाली कॅम्प परिसरात चंदन चोर पुन्हा सक्रिय झाले. चंदन चोरांनी नागरी भागात आपला हिसका दाखवला असतानाच थेट देवळालीच्या लष्करी परिसरातही 5 झाडे तोडून नेत लष्करालाही आपल्या चोरीचा हिसका दाखवला आहे. एका प्रकारे लष्करी बंदोबस्ताला आव्हान देऊन ते किती सराईत आणि निर्ढावलेले आहेत हे देखील दाखवून दिले. चंदनाच्या 5 झाडांच्या बुंद्यांच्या चोरीबाबत लष्कराच्या अधिकाऱ्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की देवळालीतील आनंद निकेतन रोडवरील पीओ बूस्टर या ठिकाणी असलेले चंदनाचे एक झाड तसेच महिंद्रा एनकेव या ठिकाणी 4 चंदनाची झाडे अशी चंदनाची एकूण 5 बहुमूल्य झाडे चोरट्यांनी कापून नेली आहेत. वास्तविक पाहता देवळाली कॅम्प परिसरातील लष्करी हद्दीत लष्करी जवानांसह पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त असतो. त्यांच्या डोळ्यात धुळफेक करून चंदन तस्कर आपले कारनामे करीत आहेत. तसेच सर्वांच्या हातावर तुरी देऊन चंदनाची चोरी करण्यात यशस्वी होत आहेत. ही बाब सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय गंभीर आहे. लष्करी जवान आणि पोलिसांनी याबाबत वेळीच सावध होऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. गेल्या 2-4 महिन्यांपूर्वी देवळाली कॅम्पच्या रात्रंदिवस वर्दळ असलेल्या लॅम्ब रोड परिसरातून चंदन तस्करांनी काही झाडे रात्रीतून लंपास केली. त्यांचा ठाव ठिकाणा अद्यापही लागलेला नाही. असे असताना पुन्हा लष्करी वसाहतीत चंदन चोरी करून लष्कराने पोलीस यंत्रणेलाच खुले आव्हान दिले आहे. त्यासाठी रात्रीची गस्त वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.